नमस्कार. सविताज किचनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. नेहमीचे कांदे पोहे खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर ही आजची रेसिपी बेस्ट ऑप्शन आहे. फक्त 1 वाटी पोह्यांपासून मस्त अशी रेसिपी आपण बनवणार आहोत. गॅसजवळ उन्हाळ्यात थांबू वाटत नाही, पटकन काहीतरी खायचं असेल तर ही रेसिपी संध्याकाळच्या नाश्त्यासाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी खूप बेस्ट ऑप्शन आहे. तुम्ही बनवू शकता, झटपट तयार होते. आणि घरगुती साहित्यात आपल्याला हे तयार करायचं आहे. 1 वाटी पोहे आपण स्वच्छ धुवून छान असे भिजवून घेतले आहेत, थोडे पाणी शिंपडून. तर आता ही रेसिपी चटपटीत व्हावं म्हणून लसूण पाकळ्या घेतल्या आहेत, हिरवी मिरची, अद्रक घेतला आहे आणि त्याचा ठेचा बनवून घेतला आहे. तर आपले 10 मिनिटानंतर पाहतोय पोहे छान असे भिजले आहेत. तर आपण आता ह्या पोह्यांमध्ये 1 वाटी असं गव्हाचं पीठ टाकू. तुम्हाला जर ग्लुटन फ्री खायचं असेल तर इथं 1 वाटी गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही ज्वारीचं टाकू शकता. इथं अर्धी वाटी असं बेसन टाकलं आहे. खमंगपणा येतो ह्या आपल्या रेसिपीला, नाश्त्याला. आणि 2 चमचे असं तांदळाचं पीठ टाकलं आहे कुरकुरीत होण्यासाठी. फ्रेश अशी कोथिंबीर टाकली आहे आणि चॉप केलेला 1 कांदा टाकून घेतला आहे. छान असा बारीक असा कट करून घ्यायचा किंवा चॉपरमध्ये चॉप करून घ्यायचा. आणि आपण बनवलेला ठेचा हिरव्या मिरचीचा, लसूण आणि अद्रकचा. आवडीप्रमाणे आपण कोरडे मसाले टाकून घेऊया. जिरा पावडर टाकली आहे अर्धा चमचा, धना पावडर अर्धा चमचा आणि हळद पाव चमचा टाकली आहे. तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. इथं थोडासा तुम्ही गरम मसाला वापरला तरीही चालेल. तर मीठ चवीनुसार टाकलं आहे. आणि चटपटीत व्हावं म्हणून आपण थोडंसं मिरची जास्त टाकली आहे. छान लागतो हा नाश्ता. आणि चांगलं मऊ असं आपलं हे पोहे मिक्स करून घ्यायचे आहेत. आता ह्या भांड्यात काही होणार नाही, आपण दुसरं भांडं मोठं घेऊ आणि त्यात चांगलं असं मिक्स करून घेऊया. ह्यात आपण आवडीनुसार मसाले टाकू शकतो. तुम्ही चाट मसाला टाकू शकता, आमचूर पावडर टाकू शकता. आणि ह्या मोठ्या भांड्यात आपण हे पीठ सगळं काढून घेतलं आहे, जिन्नस सगळे साहित्य. पोहे चांगले मॅश करून घ्यायचे. जर तुम्हाला ह्या पद्धतीने पोहे मॅश होत नसतील तर पहिल्यांदा भिजवले, नंतर आपण ते पोहे मॅश करून नंतर आपण पीठ टाकून घ्यायचं. आवडीनुसार तुम्ही यामध्ये पीठ टाकू शकता. इथं मी थोडं थोडं पाणी करून ह्याचा छान असा सैलसर असा गोळा बनवून घ्यायचा आहे. तर आपण बनवतोय थालीपीठ. खमंग थालीपीठ होतात ह्याचे. आपण भाजणीचेच नेहमी थालीपीठ करतो किंवा पिठं मिक्स करून करतो, पण पोह्यांपासून थालीपीठ बनवलं ना खूप चविष्ट होतं नक्कीच. कांदापात टाकली आहे मी थोडीशी. तुम्हाला जर आवडीनुसार तुम्हाला यामध्ये अजून भाज्या काही टाकायच्या असेल, सिमला मिरची बारीक कट करून किंवा गाजर खिसून टाकू शकता. तर मस्त असा आपला हा गोळा तयार आहे आणि सैलसर आहे. जास्त घट्ट काही बनवलं नाही, बघू शकता. ह्याला भिजवायचं वगैरे काही नाही. आणि आता हे थालीपीठ आपण पोळपाटावर थापून घेऊया. ओलं कापड करून घेतलं आहे, त्यावर थोडंसं पाणी शिंपडून पाण्यात बोटं बुडवून अशा पद्धतीने थालीपीठ थापलं ना भराभर सरकलं जातं. ह्या पद्धतीने बोटं फक्त पाण्यात बुडवायची आणि थालीपीठ अशा पद्धतीने भराभर असं सरकलं जातं, थापून घ्यायचं. खूप छान पद्धतीने हे थालीपीठ होतात. चवदार आहेत, वेळ लागत नाही आणि खमंग असं खरपूस असं भाजावं थालीपीठ म्हणून याला थोडीशी छिद्र पाडून घेतली आहेत. तव्याला थोडंसं तेल लावून घेतलं आहे. तर हे थालीपीठ आपण टाकून घेतलं आहे ह्या पद्धतीने. तर हे आपण छिद्र पाडले आहे, त्यामध्ये तेल टाकायचं. खरपूस असं खूप छान थालीपीठं भाजली जातात ह्यामुळे आणि थालीपीठ खमंग असं चविष्ट असं लागतं. हा थालीपीठचा प्रकार खूप सोपा आहे आणि गॅसजवळ जर तुम्हाला उभं राहायचं नसेल उन्हाळ्यामध्ये तर तुम्ही हा थालीपीठचा पर्याय शोधू शकता. लंचसाठी सुद्धा छान आहे. याच्यासोबत ठेचा किंवा दही, ठेचा हिरवी मिरचीचा तुम्ही किंवा शेंगदाण्याची चटणीसुद्धा वापरू शकता ह्याच्यासोबत सर्व करण्यासाठी. तर अजून एक थालीपीठ तुम्हाला मी थापून दाखवत आहे. सैलसर पीठ आहे, त्यामुळे भराभर सरकलं जातं. पाण्यात बोटं बुडवायची आणि भराभर असं सरकवून घ्यायचं, थापून घ्यायचं. आणि आपण छिद्र पाडून घेतले आहेत ह्या पद्धतीने, बघू शकता. खमंग असं भाजलं जातं. अजून एकदा मध्यम आचेवर आपण तेल लावून छान असं थालीपीठ टाकून घेऊया आणि मध्यम आचेवर आपल्याला हे खरपूस असं भाजून घ्यायचं थालीपीठ. खूप छान लागतं, चविष्ट लागतं. नक्कीच ह्या पद्धतीने बनवून पहा.
आपले तयार आहेत हे पोह्यांपासून बनवलेले थालीपीठ. तर खूप झटपट ही रेसिपी तयार होते. 15 ते 20 मिनटात होते. उन्हाळ्यात जास्त वेळ थांबायचं नसेल तर तुम्ही लंचसाठी सुद्धा करू शकता किंवा संध्याकाळी किंवा सकाळी नाश्त्यासाठी सुद्धा बेस्ट ऑप्शन आहे. सारखंच पोहे उपीट वगैरे खाऊन कंटाळा येतो ना, मग त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने थालीपीठ बनवून खाल्लं ना तर तुम्हाला नक्कीच आवडेल. तर आता आपले छान असे खरपूस भाजून घेतले आहेत थालीपीठ. अशाच पद्धतीने सगळे थालीपीठं मी बनवून घेतले आहेत. तर तयार आहे आपलं हे झटपट आणि पौष्टिक थालीपीठ. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे थालीपीठ 1 वाटी भिजवलेल्या पोह्यांपासून बनवलं आहे. रोजचे पोहे खाण्यापेक्षा हा प्रकार नक्कीच वेगळा आणि चविष्ट वाटतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. ठेचा आणि लोणचं आणि दहीसोबत हा नाश्ता आपण सर्व केला आहे. तर रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.